हॅलो गाईज, गटारी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रावण चालू झाल्यावर महिनाभर तर काय आपल्याला चिकन खायला भेटणार नाही. त्याच्यामुळं मग आज चांगलाच मटणावर ताव मारून घेतला. आणि उद्या सकाळी मला मंदिरात जायचं होतं, त्याच्यामुळं मग मी ना हेअर वॉशची तयारी करत होते. मग मी मस्त हेअर ऑइलिंग करायला बसले. मला ना खूप दिवसापासून मंदिरात जायचं होतं, पण मग कामामुळे वेळच भेटत नव्हता. पण मग माझा उद्याचा प्लॅन तर झालेला आहे, मी काय पण करेल पण मंदिरात जाईलच. आणि हा गाईज, हेअर ऑइलिंग केल्याशिवाय ना कधीच हेअर वॉश करायचं नाही, नाहीतर पूर्णपणे केसांची खूप वाट लागून जाते. हेअर ऑइलिंग वगैरे करून झाल्यावर मी मस्त चहा बनवायला घेतला. हा गायचा आणि रोज रात्रीचं माझं रुटीन फिक्स असतं. जेवण वगैरे झालं ना मस्तपैकी मी चहा बनवते आणि चहा पिते. जोपर्यंत मी चहा पित नाही ना तोपर्यंत मला मनाला असं चांगलं वाटतच नाही. ती नाही इकडची तिकडं झाली तरी चालेल, पण मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. गाईस, तुमच्या घरात पण कोणी असं आहे का ज्याला जेवणानंतर चहा लागतो? त्याला टॅग करा. घरात ना सगळे झोपलेले होते, त्याच्यामुळे मग मी गपचूप गपचूप फ्रीज वगैरे उघडलं, त्याच्यातून पटकन दूध वगैरे काढलं आणि गरम गरम उकळलेल्या चहा ते दूध टाकलं पटकन पटकन आणि तो चहा मस्तपैकी बॉईल होऊ दिला. जोपर्यंत तो चहा असा उकळत नाही ना जास्त, त्याच्याशिवाय त्याची टेस्टच लागत नाही गाईज. मग काही चहा कपात ओतून घेतला आणि मस्त एन्जॉय केला. तर हा गाईज, असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी मला नक्कीच फॉलो करा. गुड नाईट गाईज, बाय.